विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली। 616 पैकी 614 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून सोमवारी 22 जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे। सोलापूर विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली असून 616 मतदारांपैकी 614 मतदारांनी मतदान केलं असून मतदानाची टक्केवारी 99.68 इतकी राहिली। या निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत तर महाविकास आघाडीकडून पंढरपूरचे वसंतराव देशमुख यांच्यात सामना रंगला। हा सामना तसं पाहता पालकमंत्री जयकुमार गोरे विरुद्ध खासदार धैर्यशील मोहिते पाटील असाच राजकीयदृष्ट्या रंगला आहे। आकडेवारीनुसार भाजप आणि मित्रपक्षांचं या मतदारसंघात बहुमत असलं तरी निवडणुकीत महाविकास आघाडीनं बऱ्यापैकी आव्हानाची स्थिती निर्माण केल्याचं सांगण्यात आल्यानं भाजपला मोठी ताकद लावावी लागली आहे। सोलापूर जिल्ह्यात 1 महापालिका, 1 जिल्हा परिषद, 17 नगर परिषदा आणि नगर परिषद पंचायती अशा 19 मतदारसंघातील 544 निवडून आलेले तर 49 स्वीकृत आणि 23 अध्यक्ष अशा 616 मतदारांची नोंद आहे। नगरसेवक मतदारांना उमेदवाराच्या नावासमोर 1 अंक लिहून मतदान करायचा होता। दरम्यान शहर उत्तर तहसील कार्यालयात सोलापूर महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावताना शिस्तीचं दर्शन घडवून आणलं। शिस्तबद्ध पक्ष म्हणून ख्याती असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी एका रांगेत उभं राहून मतदान केलं। जिल्ह्यात 6 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली। पक्षीय आणि गटाचे सदस्य एकत्रितपणे मतदानाला आले होते। MIM पक्षाच्या नगरसेवकांनी देखील मतदानाचा हक्क बजावला, मात्र मत कुणाला दिलं हे सांगितलं नाही। हमारा ना इनके साथ अलायंस है ना उनके साथ अलायंस है, ना हम महायुति में ना महाविकास आघाड़ी में। हमारे दिल की मर्जी से हम कभी वोट करने आ सकते हैं। अगर हम किसके साथ अलायंस में अगर रहेंगे तो बात अलग है, हमको जल्दी आकर टाइम टू टाइम उनके साथ रहना पड़ेगा। हमारा किसी के साथ अलायंस नहीं है, हम कभी आ सकते हैं। इलेक्शन है ये, इलेक्शन में जो भी ठहरता वो लोग एक दूसरे को कांटेक्ट करते और एक दूसरे को अपने कन्विंस करने के देखते हैं, हमको मत करो बोलकर। उनका काम वो कर रहे हैं, हमारा काम हम करेंगे। ठीक है, हमारा तो क्या, हम तो विकास के ऊपर, काम के ऊपर ही बात करने वाले। हम जहाँ भी बात होगी हमारे काम का करेंगे। आमच्या काल सगळ्याचं बोलणं झालं होता, ते कुणाला मतदान करायचं त्यानंच करायचं आमचं असं ठरलं होतं। आमच्या वरून आदेश आला होता आणि आम्ही आदेशाचं पालन केलं आणि आमचा हक बजावला। हे बघा, दोघे पार्टी आम्हाला कॉन्टॅक्ट करायची प्रयत्न केले, पण आम्ही जे आहे ना, आमच्या वरून जे आदेश आला ना, आम्ही ते आदेशवरून चाललो। मतदान केंद्रावर आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर यांनी हजेरी लावून एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी 500 पेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होण्याचा दावा केला। नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं आज आपण पाहतो की त्यांची 12 वर्ष पूर्ण झाली। त्यांची कारकीर्द आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार या सगळ्यांचं जे सगळ्यांना सहकार्य लाभतं आणि पालकमंत्री जयभाऊ गोरे सगळ्यांना विश्वासात घेऊन जे कामकाजाची जी पद्धत आहे जिल्ह्यामध्ये आणि माझे असलेले 30 वर्षाचे सगळ्यांबरोबरचे सलोख्याचे संबंध आणि सगळ्यांबरोबर मी एक मित्रत्वाचं जे नातं जपलेलं आहे त्याचंच एक फळ म्हणून हे अत्यंत निवडणूक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होती। सर्व घटक पक्षाच्या माध्यमातून लढवत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि आम्ही 500+ जवळपास गेलेलो अशी परिस्थिती या ठिकाणी। माझ्या विकासाच्या माध्यमातून उजनीच्या सिटीच्या पाण्याचा विषय असेल, IT पार्कचा विषय असेल किंवा उद्योगाचा विषय असेल किंवा जी दळणवळणाची साधनं असतील, अहोरात्र या ठिकाणी जे मला सर्वांनी राजकीय जीवनामध्ये सहकार्य केलेच आहे जनतेनं, परंतु या सर्व मी तालुक्यापर्यंत मर्यादित काम करत होतो, पण मित्रत्वाचं नातं सगळ्यांबरोबर होतं। परंतु आज आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यावरती थोडी मोठी जबाबदारी पडलेली आहे। मी नक्कीच या सगळ्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्याला पात्र राहून रात्रीचा दिवस करून आणखीन माझी कामाची पद्धत वाढवून जिल्ह्यासाठी मी फार मोठं योगदान देईन। दरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे,
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी महायुतीच्या विजयाचा दावा केला. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब हे मोठ्या फरकाने ह्या निवडणुकीत विजय होते. ह्या निवडणूक लागण्याची ही शक्यता खूप कमी होती, पण केवळ विरोधाला विरोध म्हणून ही जी निवडणूक लागलेली आहे, निकाला दिवशी विरोधकांना त्यांची जागा दाखवणारी ही निवडणूक असेल. मोठ्या फरकाने ही निवडणूक आम्ही जिंकू. दादा एका इगो दुखवल्यामुळे निवडणूक लावली, त्या व्यक्तीचा इगो आता संपलाय का या निवडणुकीच्या मतदानाने संपेल असं वाटतं? निकाला दिवशी संपून जाईल. निकाला दिवशी ज्यांनी निवडणूक लावल्याच्या इगो पोटी तर त्यांना त्या दिवशी ती जागा कळून जाईल की आपण आपलं संख्याबळ नसताना सुद्धा ही केवळ आपल्या स्वतःच्या इगोसाठी ही निवडणूक जिल्ह्यावर जाते. त्यांना ह्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी कुठलीही अदृश्य शक्ती यांच्या पाठीमागा नाही आहे. त्यांची अदृश्य व्हायची हळूहळू वेळ यायला लागली म्हणून त्यांना सुचत आहे. आणि हर हर महादेव जय श्रीराम हा घेऊन नारा आम्ही निघालेलो आहोत. त्यामुळं हर हर महादेव जय श्रीराम हे नारा आमच्या सोबत आहे. त्यामुळं निश्चिंत आम्ही आहोत, कुठलीही काळजी नाही आहे. आणि अशा कुठलेही त्यांना अपेक्षित आहे ते ह्या निवडणुकीत होणार नाही. थोडक्यात निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जे बोलायला पाहिजे ते निकालाच्या अगोदर ते बोलायला लागले. त्यामुळे तुम्ही निकालाची स्पष्टता त्यांच्या आपल्या स्टेटमेंटवरून आपल्याला मिळेल. एकतर्फी निकाल असणार आहे. आम्ही त्यांना 2 अंकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला यश येईल. शिवसेना शिंदे गट असेल आणि अजितदादा NCP गट असेल, हे दोन्ही पक्ष आमच्यासोबत आहेत. त्यामुळे कुठलाही दगाफटका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे. पक्षाचं नेतृत्व जे काही आदेश देतो ते पालन करणारा पक्षाचा कार्यकर्ता आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या ज्या काही सूचना आम्हा सर्वांना होत्या, विशेषतः आमच्या सगळ्या मतदारांना होते, त्याचं त्यांनी पालन केलेलं आहे. विशेष करून सोलापूर महानगरपालिकेचे सर्व मतदार आज या ठिकाणी एकत्रित येऊन सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. आणि जो काही निकाल आपल्याला पालकमंत्री महोदयांनी यापूर्वी सांगितलेला आहे ते आपल्याला निश्चितच 22 तारखेला मतमोजणीच्या वेळेस दिसून येईल. ही लढत पूर्णपणे एकतर्फी आहे असं माझं मत आहे. कारण तुम्ही जर बघितलं असेल की संपूर्ण जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी राजाभाऊ राऊत यांच्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचं उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे. उत्तमरावजी जानकर असतील, अभिजित पाटील असतील, नारायणाबा पाटील, हे तर त्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांनी सुद्धा राजाभाऊ राऊत यांची कामाची पद्धत पाहून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. त्याच्यामुळं ही निवडणूक पूर्ण ते एकतर्फी होणार आहे असा माझा ठाम विश्वास आहे. चित्र काय असणार आहे ते आमच्याविषयी तुम्हाला जास्त माहिती आहे. मी ते सांगण्यात काय मजा नाही. 22 तारखेला तुम्हाला कळेल त्याचं. हे शिवसेनेमध्ये थोडं होतं तुम्ही म्हणल्यासारखं. नंतर पालकमंत्री महोदयांनी सगळ्याला बोलवलं, बैठक घेतली आणि वरच्या लेवललाही ठरलं बाबा भाजपचं जे असेल कोटा, शिंदे सेनाचं जे असेल, दादा गटाचं जे असेल ते आता सगळं पुढं काय असं होणार नाही. सगळं व्यवस्थित पुढं 3-3 वर्ष व्यवस्थित चालेल आणि कुणाला तक्रार येऊ देणार आहे म्हणून असं पालकमंत्री महोदयांनी शब्द दिला. त्या शब्दावर विश्वास ठेवून एकत्र काम करतो. आमच्या अकोट तालुक्यात तर वन साईडच आहे सगळं. दुधनी आमचं 23 आहे. जिल्हा परिषद त्यांचे आहेत, आमचे आहेत. बाहेर कोण नाहीतच आहे. म्हणजे दूध अकोट पण सगळे एकत्रच आहे सगळं. त्यामुळे वन साईडच आहे. सोमवार दिनांक 22 जून रोजी सकाळी 8 वाजता नियोजन भवन इथं मतमोजणी होणार असून काही तासात निकाल जाहीर होणार आहे. त्यांना कळलंच नाही हर हर महादेव आणि जय श्रीराम पण माहीत नाही. ते फक्त मताच्या राजकारणासाठी उपयोग करतील. खऱ्या अर्थानं जय श्रीराम जर कळले आणि हर हर महादेव कळलं तर ती वेगळ्या परिस्थितीत राहतील. आणि मी हर हर महादेवचा नारा एवढ्यासाठी दिला की जी अदृश्य शक्ती काम करत होती. आपण पाहिलं असेल हर हर महादेवचा सगळ्यात जास्त वापर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला आहे. का तर मावळ्यांच्या मध्ये ताकद यावी, धाडस यावं, त्यांचं मनोबल वाढावं. आणि त्या दृष्टिकोनातून आज मतदानाचा दिवस होता. त्याच्या पूर्वसंध्येला ज्या अदृश्य शक्ती या जिल्ह्यामध्ये काम करत होत्या त्यांना एक मला ताकद द्यायची होती, एक मेसेज द्यायचा होता. आणि मी छत्रपतींनी जेव्हा वाक्य वापरलं तेच मी वापरलेलं आहे. मी माझ्या सैनिकांच्या मनामध्ये धाडस भरलं आणि ते त्याच पट्टीनं कामाला लागली सगळीजण.